या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटना आणि सोलापूर म्युनिसिपल स्टाफ असोसिएशन यांच्या वतीनं महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला. पालिकेत आयोजित या कार्यक्रमात कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांचा सत्कार करण्यात आला. तसंच नगरसेवक अनंत जाधव, विनोद भोसले, बिजू प्रधाने, मनीष केत, सत्यजित वाघमोडे तसंच नगरसेविका वंदना गायकवाड यांचाही संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष बापूसाहेब सदापुले, माऊली पवार, विठ्ठल सोनकांबळे, श्रीनिवास रामगल, अरुण मेत्रे, इक्बाल तडकल, जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, सायमन गट्टू, दिलावर मणियार, रेश्मा तलबदार, अंजली काकडे, सोनबा सदापुले, महेश खोडगे, राम चंदनशिवे, सुनील शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी कामगार नेते बापूसाहेब सदापुले यांनी कर्मचारी आणि कामगारांच्या प्रश्नाबाबत माहिती देताना महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तसंच 249 कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून तो लवकर मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना महानगरपालिकेतील कर्मचारी आणि कामगार शहराच्या विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाशी समन्वय साधून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं. सर्वप्रथम बापूंनी सांगितलं मेडिक्लेमचा या ठिकाणी विषय आहे, जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण का आपल्या अनेक कर्मचारी या ठिकाणी घाम गाळतात, सोलापूर शहराचं सौंदर्य राखतात. त्यांना या ठिकाणी मेडिक्लेमची खूप आवश्यकता आहे. काही दिवस त्या ठिकाणी मेडिक्लेम चालू होतात, कालांतराने या ठिकाणी मेडिक्लेम आता बंद पडलेला आहे. त्यांना मेडिक्लेम देणं खूप गरजेचं आहे. निश्चित या संदर्भात या ठिकाणी बैठक घेऊन मेडिक्लेमचा आपण सोडूया. तसेच आमचे पेन्शनधारक संघटनेचे जे काही कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी मला महानगरपालिकेमध्ये माझं सत्कार करून मला या ठिकाणी भेटले. त्यांचं देखील खूप मोठं पेन्शनचा प्रश्न आहे. निश्चित त्या पेन्शनवर पण आपण या ठिकाणी आपण एक बैठक आयोजित करून जे काही कामगारांचे प्रश्न असतील, पेन्शनधारकांचे जे काही विषय असतील, आपले आयुक्त साहेबांसमोर एक बैठक करून आपण निश्चित शासन दरबारी त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करून ते प्रयत्न सोडूयात. वेतन वाढीचा विषय आहे, वेतन वाढीचा देखील या ठिकाणी आपण जो काही विषय आहे ते आपण सोडूया या ठिकाणी मी शब्द देतो. तसेच बापूंनी सांगितले की आपल्याला ह्या आता जे 3